आज आता आपण 62व्या श्लोकाला आरंभ करणार आहोत. ध्यानधातृ ध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता विश्वरूपा जागरणी स्वपंथी तेजसात्मिका. ललिता देवी स्वतः ध्यानरूपा आहे. ध्यान आणि ध्यानातून होणारा चेतनेचा विस्तार हा या श्लोकापासून सुरू होतो आणि पुढे 2-3 श्लोक हा विषय कंटिन्यू राहणार आहे. मुळातून ध्यान म्हणजे काय? तर ध्यान करताना आपल्याला जगताच्या स्वरूपाचं चिंतन आपण करावं असं आपल्याकडनं अपेक्षित असतं. म्हणजे हे विश्व कसं आकाराला आलं, या विश्वाचा कार्यकारण भाव काय, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, या विश्वात ज्या घडणाऱ्या आपल्याला गोष्टी दिसतात त्यांचं स्वरूप काय आहे, ते दृश्य स्वरूप आहे. मग मूर्त म्हणजे मूळ स्वरूप काय असेल, या पद्धतीचं चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजे ध्यान. ध्यान करताना सामान्यतः लोक वैयक्तिक समस्यांमध्ये कुठेतरी गुरफटलेले असतात, त्याच्यावरतीच त्यांच्याकडनं चिंतन होत असतं. पण ते पण काही नकारात्मक गोष्ट नाहीये, कारण तुम्ही तुमच्या समस्यांवरती जेव्हा विचार करता, समस्यांच्या संदर्भात कसं असतं की आपण आपल्या कुटुंबियांच्यासह, आपल्या मित्रांच्यासह आपल्या जीवनातील समस्यांबद्दल आपण चर्चा करतो. मग चर्चा केल्यामुळे वेगवेगळी मतं मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो. स्वतः आपण आपल्याला ज्या भेडसावणाऱ्या समस्या असतात त्याच्यावरती जर चिंतन केलं तर चिंतनातून सुद्धा तुम्हाला तुमच्या समस्यांचं उत्तर मिळू शकतं. तिसरा मार्ग आहे ध्यान. तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसता त्यावेळेला तुम्ही बाह्य जगताशी स्वतःचं नातं तोडता. केवळ श्वासाच्या लयीवर किंवा एखाद्या संगीताच्या लयीवरती तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता आणि स्वतःच्या मनाला सांगता की तुला यापुढे फक्त तुझ्या श्वासांचा किंवा त्या लयदार असलेल्या संगीताचा ध्वनी ऐकायचा आहे. तुझ्या मनात कोणताही विचार यायला नको, तुझ्या मनात कोणताही विकार यायला नाही पाहिजे. म्हणजे मन आपलं निर्विकार निर्विचार व्हायला पाहिजे. मग अशा निर्विकार निर्विचार केल्यानंतर मनामध्ये जे प्रश्न उद्भवतात बऱ्याचदा आपल्या प्रपंच संदर्भात पण असतात, पण त्यावेळेला मन निरपेक्ष झालेलं असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनविषयक समस्यांचं किंवा प्रश्नांचं सुद्धा योग्य उत्तर मिळतं. पण नेमकं काय करायला पाहिजे आहे याची तुम्हाला याच्यातून जाणीव होते. ध्यान जे करायचं असतं ते नेमकं याच गोष्टीसाठी करायचं असतं की आपल्याला आपल्या समस्यांच्या मधून मार्ग शोधायचा. जर आपण म्हणलं की मी अंशात्मक ब्रह्म आहे, तर नॅचरली जगातली कुठली गोष्ट तुमच्यासाठी अंशात्मक पातळीवर तर अशक्य असायलाच नको, हो की नाही? म्हणजे जर तुम्ही अंशात्मक ब्रह्म आहात तर अंशात्मक ब्रह्म असलेला कुठल्याही व्यक्ती कुठल्याही परीक्षेत कधीच नापास नाही व्हायला पाहिजे. पण मग तो का नापास होतो? तर तो अभ्यास करत नाही म्हणून तो नापास होतो. म्हणजे त्यांनी जो देह धारण केलाय, देहाने ज्या नियमांचं पालन करायला पाहिजे त्या नियमांचं पालन करायला देह चुकतोय म्हणून तो नापास होतोय. अदरवाईज त्याला नापास होण्याची गरज नाही. तुम्ही आदर्शदृष्ट्या निर्व्यसनीच असायला पाहिजे. पण तुम्ही व्यसनी का बरं आहात? तर तुम्ही जे देहाला धारण केले, जे अंतःकरण चतुष्टयाला धारण केले ते कमकुवत आहे, ते दुर्बळ आहे. ते समस्यांशी लढण्याच्या ऐवजी तुम्हाला व्यसनांच्या दिशेने घेऊन जात आहे, म्हणून तुम्ही व्यसनी झाला. पण या आणि अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी बेसिकली आपलं अंतर्मन एकदम तरल झालेलं पाहिजे. एखाद्या लहान बाळासारखं निष्कपट झालेलं पाहिजे. लहान बाळ खेळता खेळता धपाकन पडलं तर पडलं तर ते मी पडलं म्हणून सांगतो. त्याला एखादी गोष्ट जमली नाही तर त्या आनंदाने मला जमली नाही म्हणून त्याला त्याचं पण कौतुक असतं, मला एखादी गोष्ट जमली नाही, त्याचाही त्याला आनंद. असा तो का होतो? कारण त्याचा अहंकार कुठेच जागा नाही. त्याच्यासाठी आपल्याशी संवाद साधणं हेच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे जे काय खरं आहे ते तो सांगून मोकळा होऊन जातो. आपण आपल्या व्यक्तिमत्वावरती नंतर जी काय आच्छादनं निर्माण करतो त्या आच्छादनातूनच आपण खरं तर आपल्यासाठी समस्यांचे डोंगर उभे करतो. एखादा व्यक्ती जर का एखाद्या लहान बाळाच्या इतका निरागस आणि निष्कपट झाला ना, तर तो खूप समस्यांचा सामना करू शकतो. अर्थात याच्यात थोड्याशा वेगळ्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती तुमचा पराकोटीचा द्वेष करतोय, तुम्ही पराकोटीचे निष्कपट झाले असाल, तुमच्या लक्षात येईल की हा माणूस माझा द्वेष करतो. मग निरागस असाल तर तोंडावर सांगून टाकाल तू माझा द्वेष करतो म्हणून तुझं माझं जमणार नाही, आपला मार्ग वेगळा, हे सुद्धा घडू शकतं. किंवा
थोडंसं डिप्लोमॅटिकली तुम्ही असं पण करू शकता की हा माझा द्वेष करतोय, माझ्या लक्षात आलंय, तर मी आता हळूहळू या व्यक्तीपासून दूर जायला, हा काही माझा खरा मित्र नाहीये, हा माझा द्वेष करणार आहे. सो ही गोष्ट सुद्धा तुमच्या बाबतीत सांग. पण यासाठी जी तरलता पाहिजे ती तरलता तुम्हाला कमवावी लागते. आता या नामावलीमध्ये धर्म विवर्जिता हा एक शब्द आलेला आहे. धर्म म्हणजे काय, तर नैतिकदृष्ट्या योग्य वर्तन. अधर्म म्हणजे काय, नैतिकदृष्ट्या चुकीचं वर्तन. बरं, धर्म आणि अधर्म या दोन्ही सापेक्ष संकल्पना. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्यासाठी धर्म आहे तर ती समोरच्यासाठी धर्म असेलच असं जरुरी नाही. एखादी गोष्ट तुमच्यासाठी अधर्म असेल ती समोरच्यासाठी अधर्म असेलच असं जरुरी नाही. सो या सापेक्ष संकल्पनांच्या चष्म्यातून जर तुम्ही बघायला लागला तर धर्म आणि अधर्म म्हणजे काय ह्याच्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतो. म्हणजे आता हिंदू धर्मामध्ये आपण आदर्श स्वरूप काय मानतो की रामाला मानतो. सो एक पत्नी एक वचनी आणि मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम याचा अर्थ काय, तर प्रकृतीने किंवा समाजाने जे काही घालून दिलेले नियम आहेत त्यापैकी एकाही नियमाची मर्यादा तो ओलांडत नाही, म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम. आता तो मर्यादा पुरुषोत्तम असताना त्याच्याकडे हे सामर्थ्य आहे की तो या मर्यादांना कधी उकडून फेकू शकतो, या मर्यादांच्या पलीकडे तो जाऊ शकतो, पण तो जात नाही हे त्याचं मोठे, म्हणून तो मर्यादा. एखादा अत्यंत श्रीमंत माणूस आहे, टाटा सारखा आहे, बिर्ला सारखा आहे, अडाणी सारखा आहे, अंबानी सारखा, तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दारू पीत बसू शकत नाही का, बसू शकतो. त्याच्याकडे तेवढे पैसे निश्चित आहेत. त्याच्याकडे जगातल्या सर्वात उंची मध्ये जरी त्यांनी प्यायचं ठरवलं आणि रोज जरी प्यायचं ठरवलं तर उरलेलं त्याचं जितकं आयुष्य तितकं आयुष्य तो रोज दारू पीत काढू शकतो. त्याच्याकडे हे सामर्थ्य आहे की तो 24 तास दारू पीत बसू शकतो आणि त्याच्याकडे एवढा पैसा पण आहे की तो 24 तास दारू पीत बसू शकतो. पण तो असं करतो का, तो असं करत नाही म्हणजे तो मर्यादेला पालन करतो. तो काय म्हणतो, माझ्या जीवनात दारू पिणं नाहीये, माझ्या जीवनाचं ध्येय आयुष्यात अजून काहीतरी चांगलं अचीव्ह करणं, कमावणं. आणि मग त्यासाठी तो व्यक्ती कार्यनिमग्न. ही त्या व्यक्तीने केलेली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट, अकॉम्प्लिशमेंट. आपल्याला या दृष्टिकोनातून आपल्याकडे सुद्धा बघायला पाहिजे की मी एखादी गोष्ट करू शकतो का, तर मी करू शकतो. पण ती गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, ती गोष्ट नैतिक आहे का अनैतिक आहे, याचा आपण विचार करायचा आणि मग जर ती योग्य असेल तरच आपण ती करायची. पण ती योग्य आहे हा संकेत तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला दिला पाहिजे. तुमचं बहिर्मन जे आहे ते तर तुम्हाला मोहाच्या दिशेने घेऊनच जाणार. अंतर्मन तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही योग्य करताय का अयोग्य करताय. पण अंतर्मनाने हा संदेश देणं, किंबहुना अंतर्मन माझं हे मला सांगतंय हे तुम्हाला उमगणं आणि तो संदेश तुमच्यापर्यंत पोचणं, याच्यासाठी लागणारी जी तरलता असते ती तरलता सुद्धा तुम्हाला ध्यानातूनच मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही ध्यान करायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्ही ती तरलताच कमावणार. त्यामुळे ध्यान करणं आणि ध्यानातून तरल होणं हे तुम्हाला अप्रमादी होण्याच्या दृष्टिकोनातून, मर्यादा पुरुषोत्तम होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा धर्माच्या मार्गावरती चालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या अंतर्मनाला आपल्याला फेस करता येत नाही याची ज्या ज्या व्यक्तीला खात्री असते तो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेलेला असतो. कारण मला माझ्या अंतर्मनाला जर मी फेस करायला लागलो तर ते जे काय सांगणार आहे ते जरी माझ्या हिताचं असलं तरी ते मला मान्यच करायचं नाहीये. कारण माझं बहिर्मन ज्या मोहाच्या दिशेने मला ओढून नेते मला त्याच दिशेने जायचं. तो त्यामुळे असा व्यक्ती अंतर्मनाचा आवाज दाबायला पाहिजे. मग अंतर्मनाचा आवाज तुम्ही दाबणार कसा, सगळ्यात पहिली गोष्ट ध्यान तर कोणी करणारच नाही ज्याला अंतर्मनाचा आवाज दाबायचा. दुसरी गोष्ट, ज्याला अंतर्मनाचा आवाज दाबायचा आहे तो कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या, कुठल्या ना कुठल्या कैफामध्ये जाईल. मग असे लोक अगदी पाय तुटेपर्यंत जॉगिंग करतील आणि घरी येऊन झोपून जातील, मेल्यासारखे पडून जातील. का? कारण अंतर्मनाचा आवाज ऐकायचा. मी जर प्रचंड थकलेलो असेल आणि पलंगावरती डोकं टेकल्या टेकल्या जर मला झोप लागणार असेल तर मला माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकायची गरज नसते. मी नशेमध्ये असेल तर मी नशेमध्ये कधी झोपलोय मला कळणार नाही, मला माझ्या अंतर्मनाचा आवाजच ऐकायची वेळ आहे. सो बहुसंख्य लोकांच्या बऱ्याचशा कृती ज्या असतात त्या आपल्या अंतर्मनाचा आवाज दाबण्यासाठी असतात. त्यांना त्यांच्या अंतर्मनाशी संवादच साधायचा नसतो. मध्यंतरी मी एक लव्ह जिहादची केस हँडल करत होतो. त्या मुलीला भेटलो, त्या मुलीशी बोललो, तिला बेसिक्स आपल्या धर्माचे सगळे समजावून सांगितले, सगळं केलं.
आणि तिला मी म्हणालो, तू फक्त डोळे मिटून 1-2 मिनिटं ध्यान करशील का? त्या मुलीने अक्षरशः अंगावरचं झुरळ झटकून टाकावं अशा पद्धतीने ध्यान कर ही संकल्पना उडवून टाकली. तिने ही संकल्पना का उडवून टाकली? कारण तिला फक्त माहिती आहे की ज्या क्षणी मी डोळे मिटून ध्यान करायला लागेन, त्या क्षणी माझं अंतर्मन जागं होईल. माझं ज्या क्षणी अंतर्मन जागं होणार आहे, त्या क्षणी मी करत असलेल्या प्रत्येक कृतीबद्दल ती माझी निर्भत्सना करणार. मग माझ्या अंतर्मनाने माझी निर्भत्सना करायची नसेल, आता कसं असतं, बाहेरच्या व्यक्तीने निर्भत्सना केली तर तुम्ही तोंडावर फाटकन बोलून टाकता, त्या व्यक्तीला अपमानास्पद आणि त्या खोलीतून निघून जाता. तुमच्या दृष्टीने विषय संपलेला असतो. आई जरी काही सांगायला लागली, वडील जरी काही सांगायला लागले, आपण फाटकन वेडवाकडे बोललो, बाजूच्या खोलीत निघून गेलो. 18, 19, 20 वर्षाच्या मुलीशी आई वडील काही लगेच तिच्या रूम मध्ये जाऊन भांडणार नाही, तिला किंवा तिला 2 कानाखाली लावणार नाहीये. ती बाजूच्या खोलीमध्ये निघून गेली, तिच्यासाठी तो प्रश्न मिटतो. पण अंतर्मनापासून असं तुम्ही पळून दुसऱ्या खोलीत जाऊ शकणार आहात का? नाही जाऊ शकणार. अंतर्मनाला तुम्हाला फेसच करावं लागणार. मग हे फेस करणं जर टाळायचं असेल, तर ते लोक ज्ञानाच्या मार्गावर कधीच चालतात. जगभरातील दारुड्यांना, व्यसनी लोकांना, मनोविकृतांना, प्रचंड जिद्दी लोकांना, हट्टी लोकांना, अशा सर्व लोकांना ज्यांना फोकस करायला त्रास होतो असे लोक सुद्धा, अशा सर्व लोकांना जर तुम्ही ध्यान करायची सवय लावली, तर तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडून आल्याचं दिसून येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ध्यान करायला जेव्हा तुम्ही बसाल, कधीही कुठल्याही मार्गाने कुठल्याही देवाला आपल्याला टॉर्चर करायला घ्यायचं नाहीये. कधीही कुठल्याही मार्गाने आपल्याला कुठल्याही गुरुला टॉर्चर करायला घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधायचा आहे. तो आणि आपण, जगात तिसरं कोणीच त्यावेळेला अस्तित्वात नाही. या पद्धतीने जर तुम्ही ध्यान करायला लागला, तर धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे तुम्हाला समजायला लागेल. हे तुमच्या आतून उमलायला लागेल. तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य तुमच्या अंतर्मनात आहे. जर लौकिक पातळीवर एखादा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहे, तर याचा 100% अर्थ असा आहे की याच्या तुमच्या अंतर्मनामध्ये याचं उत्तर सुद्धा आहे. प्रश्न असा आहे की आपण तेवढं शांत होऊन, आपल्या अंतर्मनाला जागृत होऊन आपल्याशी संवाद साधू देणार आहोत का? आणि त्यांनी संवाद साधून जे आपल्याला सांगितलं आहे ते आपण ऐकणार आहोत का? आपण त्याचं पालन करणार आहोत. पण हे जर तुम्हाला साधलं, तर तुम्हाला कुणालाही तुमच्या आयुष्यात एकही समस्या अशी येणार नाही की जिचा तुम्ही स्वतः ताठ मानेने सामना करू शकणार नाही. जगात एकही अशी समस्या नाही की जन्माला आलेल्या व्यक्ती ताठमानेने त्या समस्येचा सामना करू शकत नाही, प्रोव्हाइडेड त्याचं अंतर्मन जागं असेल. आणि तुमचं अंतर्मन जर जागं असेल, तर तुमचं अंतर्मन मुळातूनच तुम्हाला इतकं स्ट्रॉंग करून टाकतं की तुमच्या समोर किती जरी प्रतिकूल परिस्थिती आली, तुम्ही हत्यार खाली टाकत. हत्यार खाली जर टाकायचं नसेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अंतर्मनाचा सामना करता आला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याचदा कसं असतं माहितीये का, काही काही फिल्म्स मध्ये वगैरे या गोष्टी, अध्यात्माच्या जे फिलॉसॉफी किंवा प्रिन्सिपल्स असतात ना, खूप छान पद्धतीने गुंफून टाकलेले असतात. पण आपण या गोष्टींकडे काय होतं की चित्रपट या दृष्टीने बघतो, त्यामुळे आपण त्याचा त्या पद्धतीने विचार करत नाही. म्हणजे तुम्हाला जर थोडस स्पिरिच्युअलिटी समजून घ्यायची असेल ना, तर मी तुम्हाला 2-3 मूवी रेकमेंड करतो. एक मूवी आहे मॅट्रिक्स म्हणून, मॅट्रिक्स रिव्होल्युशन, आणि अजून एक असे तीन तीन मूवीज आहेत, सिरीज येते त्या 3 मूवीची. ते तिन्ही मूवीज बघा. संपूर्ण आधुनिक जगताच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले आहे, पण संपूर्णपणे त्याच्यामध्ये आपली अध्यात्माची फिलॉसॉफी. हे 3 मूवी बघा. असंच कुंफू पांडा नावाचं एक अॅनिमेटेड मूवी, ती पण बघा. पांडा 1, पांडा 2 असे 2 पार्ट्स आहेत त्याचे, बहुधा 3 पार्ट आहेत. तो पण बघा, छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अध्यात्म खूप चांगल्या सोप्या साध्या शब्दांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. असंच अजून एक मूवी आहे मॉर्टल कॉम्बॅट म्हणून. त्या मॉर्टल कॉम्बॅट मध्ये सुद्धा जे फिलॉसॉफी आहे ती तीच आहे की प्रकाश स्वरूपाचा आणि विमर्श स्वरूपाचा परस्परांशी होणारा संघर्ष. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितले की फायनल बॅटल जी तुझी होणार आहे, यू हॅव टू फेस युअर वर्स्ट फिअर. तुम्हाला तुमची जी सगळ्यात मोठी तुमच्या अंतर्मनात असणारी भीती आहे ना, त्या भीतीचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. त्या भीतीचा सामना करून जर तुम्ही त्या भीतीवरती मात करू शकला, तर तुमच्या समोर यशच. हा त्या संपूर्ण मूवीचा सैद्धांतिक भाग आहे. तो मला स्वतःला म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मांडला तो आवडला, की त्या चित्रपटाचा जो हिरो असतो त्याच्या मनामध्ये कसं अपराधबोध असतो की माझ्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला
आणि त्या अपराध बोधाला घेऊन तो आजवर जगत आलेला असतो. मग तो त्या व्हिलनशी जेव्हा शेवटच्या टप्प्यावरती सामना करायला येतो, त्यावेळेला तो व्हिलन मायावी असतो. तर तो त्याच्या भावाचीच प्रतिमा त्याच्या समोर उभी करतो. आणि मग भाऊ समोर आला की परत एकदा त्याच्या मनातला तो न्यूनगंड, तो भीती आणि ती नकारात्मकता की माझ्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झालाय, मग त्या क्षणी तो तिथं कमकुवत झालेला आहे. पण मग तो त्या भीतीवर मात करतो आणि समोरच्याला पराभूत करतो. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये अशी एखादी खूप मोठी भीती असणार आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बद्दल, बिहेवियरच्या बद्दल, आपल्या आयुष्यात घडलेल्या काही चुकांच्या बद्दल पराकोटीची भीती की ही गोष्ट उघड झाली तर काय होईल, ही गोष्ट उघड झाली तर माझं अस्तित्वच पडायला लागेल. जोपर्यंत तुम्ही या भीतीचा स्वतः सामना करणार नाही, तोपर्यंत तुम्ही या भयापासून मुक्त होणार. मग या भयापासून मुक्त व्हायचं, या भीतीचा जर तुम्हाला सामना करायचा आहे, तर एक तर फिजिकली तुम्ही भीतीचा सामना करू शकता, किंवा तुम्ही ध्यानामध्ये जाऊन तुम्ही या भीतीचा सामना करू. ध्यानात जाऊन या भीतीचा कसा सामना करता येईल? तर तुम्हाला ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती आहे, ध्यान करायला बसा, मन निर्विकार निर्विचार करा, आणि त्या क्षणी तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी जी भीती आहे, त्या भीतीवरच चिंतन सुरू. ध्यानात जाऊन तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीवर चिंतन सुरू करा. तुमच्या लक्षात येईल की तुमचं अंतर्मन तुम्हाला त्या भीतीतून बाहेर पडण्याचे किती वेगवेगळे वेगवेगळे पर्याय सांगतो. बरं, गंमत अशी असेल की हा प्रत्येक पर्याय युनिक असेल, प्रत्येक पर्याय तुमच्या आतूनच उमलला असेल, तो तुमच्या समस्येला मात करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चपखल असेल, आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल, अरे हो यार, मी असा विचारच नाही करून बघितला, या पद्धतीने मी या समस्येच्या बाहेर पडू शकतो. तर तुम्ही प्रत्येक जण तुमच्या मनात असलेल्या समस्येच्या बाहेर पडण्यासाठी या पद्धतीने काम करू शकता, आणि हे सगळं तुम्हाला स्वतःवर काम करायचं. जसं व्यायामशाळेमध्ये जाऊन, योगासनांच्या क्लासला जाऊन, अजून काय काय 1760 प्रकार आपण करत असतो आपल्या देहाला सक्षम बनवण्यासाठी, प्रबळ बनवण्यासाठी. तितकंच आपण आपल्या अंतर्मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा पाहिजे. आणि अंतर्मनाला स्ट्रॉंग करण्यासाठीचा सर्वात उत्तम व्यायाम म्हणजे ध्यान करणे. हे जे मी तुम्हाला सांगतोय निरूपण, हे निरूपण ऐकताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की मला ध्यान करायची भीती वाटते आहे का? तुम्हाला जर ध्यान करायची भीती वाटत असेल, तर ती ध्यान करायची भीती केवळ आणि केवळ याच कारणामुळे आहे की तुमचं अंतर्मन तुम्हाला उघडं नागडं करून टाकतं. तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेल्या सगळ्या चुका सव्याज ते तुम्हाला दाखवणार आहे. हे असं केलंय, हे असं केलंय, हे असं केलंय, हे असं केलंय. आणि एकेका समस्येतून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगणार. पण प्रोव्हायडेड आपल्या अंतर्मनाला फेस करण्याइतकं तरी प्रामाणिकपणा आपल्याकडे आहे. आज जर तुम्ही शक्ती उपासनेचं हे लेक्चर माझं ऐकायला येऊन बसलात, तर निश्चितपणे तुम्ही ती पात्रता कमावलेली आहे, त्याबद्दल संशयच नाही मनामध्ये. पण आता मुद्दा असा आहे की तुम्ही हे धाडस करून स्वतःचा सर्वात मोठ्या भीतीचा सामना करणार. या गोष्टीवरती पूर्ण गांभीर्याने विचार करा. आतापर्यंत समजा तुम्ही रोज हे करत नसाल, ध्यान करत नसाल, तर ध्यान करण्याच्या दृष्टीने विचार करा की नाही, सुजित सरांनी सांगितलंय म्हणून मी ध्यान करून बघणार, सुजित सरांनी सांगितलंय म्हणून मी माझ्या या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करणार, सुजित सरांनी सांगितलंय म्हणून मी प्रयत्नपूर्वक माझ्या काय चुका घडत आहे त्याच्यावरती चिंतन करणार, आणि मी स्वतःच याच्यातून मार्ग काढणार, आणि तो मार्ग काढून त्या मार्गाच्या दिशेने चालून पण बघणार. चालून बघितल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला यश मिळायला लागेल ना, त्यानंतर मग तुम्हाला ध्यान करणं याच गोष्टीचा लक्षात. अधिकाधिक अंतर्मुखून अधिकाधिक ज्ञान मिळवणं, किंवा अधिकाधिक आपल्या समस्यांवरती मात करण्याची एनर्जी आणि विचार मिळवणं, आणि त्याला परत कृती जाणून त्याला यशामध्ये परावर्तित करणे, परत एकदा ध्यान करणं, परत एकदा पुढच्या समस्यांना फेस करणं, हा एक जगातला अत्यंत सुंदर नशा आहे. म्हणून ओशो म्हणतात की अध्यात्म हा एक असा नशा आहे की हा नशा जर तुम्हाला चढला, तर जगातला अन्य कुठलाच नशा तुम्हाला चढू शकतो, जगातला अन्य कुठलाच नशा तुम्हाला मोहवू शकतो. कारण ज्या वेळेला आपण स्वतःलाच अधिकाधिक परफेक्ट करण्याच्या साठी कसाला लावायला घेतो, तर त्यावेळेला आपण भलेही लोखंड असलो तरी आपलं अंतर्मन परिसासारखं असतं, त्यामुळे ते तुम्हाला सोन्यात रूपांतरित केल्याशिवाय राहणारच नाही. आणि ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या आतून ही अनुभूती येते की हो,
माझं सोन्यात रूपांतर व्हावं या कॅलिबरचा मी आहे. माझ्याच वागण्यातून मी स्वतःला आतापर्यंत थांबून ठेवलं. त्या क्षणाला तुम्ही जेव्हा स्वतःला घासून स्वतःचं स्वत्व सिद्ध करायला घेताना, त्यावेळेला जगातली कुठली शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. जगातल्या सगळ्या शक्ती तुम्हाला त्या मार्गावरती सर्वोत्कृष्टतेकडे जाण्यासाठी प्रेरित करतात. त्या तुम्हाला सपोर्ट करतात, जेणेकरून तुम्ही आत्मउन्नत व्हा. या दृष्टिकोनातून हे सगळी फिलॉसॉफी आहे. म्हणजे ही फिलॉसॉफी आहे की एका सामान्य माणसापासून तुम्ही साधक होण्याचा प्रवास कसा करावा, साधक होण्याच्या प्रवासातून तुम्ही सिद्ध होण्याकडे कसं जावं, आणि सिद्ध झाल्यानंतर तुम्ही आत्मज्ञानाच्या दिशेने कसं जावं, आणि अंतिमतः तुम्ही मोक्षाला कसं प्राप्त. लहान मूल घरामध्ये जोपर्यंत खेळत असतं, 3-3.5 वर्षाचं असतं, आपण जोवर त्याला शाळेत घालत नाही ना, तोपर्यंत सगळं छान चाललेलं असतं. पण ते शाळेत गेलं आणि त्याला शिक्षणाची गोडी लागली की ते वेगाने पुढचा प्रगतीचा मार्ग शोधतं आणि त्या दिशेने जायला लागतं. टप्प्यात कुठेतरी त्याला कळतं की हा माझं अंतिम गंतव्य आहे, तिथपर्यंत गेल्याशिवाय ते लहान बाळ थांबत नाही. एक्झॅक्टली आपल्या आयुष्याच्या बाबतीत पण हे व्हायला पाहिजे की आपल्याला कोणत्या तरी टप्प्यावर जाऊन हे समजायला पाहिजे की माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे, माझ्या आयुष्याचं अंतिम साध्य काय आहे. आता ज्या वेळेला आपण हे अंतिम ध्येय किंवा अंतिम साध्य याचा विचार करतो, त्यावेळेला तुम्हाला साधन चतुष्टय, षडगुण आणि नित्यानित्य वस्तू विवेक हा साधन चतुष्टयाचाच एक भाग आहे खरं तर. तर नित्यानित्य वस्तू विवेक हा निर्माण व्हायला पाहिजे. या या गुणांना किंवा या मुद्द्यांना तुम्हाला आत्मसात करता आलं ना, तर मग तुम्हाला हा स्वतःला परफेक्शन करण्याचा मार्ग खूप चांगल्या पद्धतीने सापडू शकतो. मी मध्यंतरी सनत्सु जातीयवरती लिहित होतो ना, तर त्यावेळेला हे साधन चतुष्टय, षडगुण, नित्यानित्य वस्तू विवेक वगैरे या सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. मी याच्यावरती लिहिलेलं आहे. तर एक काम करतो, मी उद्या ते तेवढे जो त्याच्यातला स्निपेट्स आहेत ना, ते काढून तुम्हा लोकांना शेअर करतो. ते तुम्ही वाचा. ते तुम्ही वाचा, ते तुम्ही आत्मसात करा. कारण साधन चतुष्टय आत्मसात झाल्याशिवाय किंवा षडगुणांना आत्मसात केल्याशिवाय, त्याच्या जोडीला अजून एक तुम्हाला मी शेअर करतो, त्याच्यात असेल किंवा कुठेतरी मीच लिहिलेला आहे, अष्टसात्विक भावांवरती मी. अष्टसात्विक भाव तुमचे हळूहळू नित्य जर तुम्ही ललिता सहस्त्रनाम आणि ललिता पंचरत्न म्हणायला लागलात ना, तर तुमच्यातले अष्टसात्विक भाग जागे व्हायला लागतात. अष्टसात्विक भावामध्ये रोदन आहे, कंपन आहे. म्हणजे तुम्ही देवीची स्तुती म्हणायला लागल्यानंतर तुमच्याही नकळत तुमचा कंठ रुद्ध होईल. तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागेल. तुमच्याही नकळत तुमचे हातपाय कंप पावावे. तुमच्या मनातून भावना अशा आतून उचंबळून येतील की ज्यांच्यावर तुमचं स्वतःचं नियंत्रणच नसेल. तर या गोष्टीला म्हणतात अष्टसात्विक भाव. ललिता देवीची साधना तुमच्यातले हे अष्टसात्विक भाव जागृत करतात. आणि अष्टसात्विक भाव जसे जागृत व्हायला लागतात ना, त्याचा अर्थच असा असतो की इट इज अन इंडिकेशन की तुम्ही आत्मोन्नतीच्या मार्गावर योग्य पद्धतीने, योग्य दिशेने जायला लागले. तर त्यामुळे हा अष्टसात्विक भावाच्या कन्सेप्ट वरती पण मी कुठेतरी लिहिलेलं आहे. ते पण मी तुम्हाला ते वाचा. म्हणजे कसं आहे माहिती का, साधन चतुष्टय आहे किंवा नित्यानित्य वस्तू विवेक आहे, षडगुण आहेत, अष्टसात्विक भाव आहेत. या गोष्टी आपण वाचलेल्या असल्या की आपल्याला नित्य साधना करताना, नित्य उपासना करताना, नित्य देवीचं स्मरण करताना या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असल्याची अनुभूती येते. आणि हा, ही गोष्ट मी वाचली, हे असं असतं का, बरं ठीक आहे, घडतंय, ओके, याचा अर्थ मी योग्य मान. सो हे तुमचं अंतर्मनच तुम्हाला ऐश्वर करत जाणार. आणि जसं हे अंतर्मन ऐश्वर करत जाणार आहे ना, तुमची स्वतःची साधना मार्गावरची निष्ठा किंवा देवीवरची तुमची निष्ठा अधिकाधिक अव्यभिचारी होत जाणार. अधिकाधिक तुम्ही देवीच्या साधनेमध्ये, उपासनेमध्ये रममाण व्हा. सो त्या दृष्टिकोनातून या बेसिक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एखाद्या लहान मुलाला आपण समजा पाढापाठ करायला शिकवला, तर आपण त्याला सांगतो की तुला जर गणित नीट यायला पाहिजे असेल तर तुला 2 ते 30चे पाढे. मग त्या मुलाला आपण ते पाढे पाठ करायला, पाढे जसे एकीकडे करायला शिकवतात, तसं शाळेमध्ये वेगवेगळे गणिताचे प्रॉब्लेम्स पण टाकायला सुरुवात करतात किंवा प्रॉब्लेम्स पण शिकवायला लागतात.
पण ज्या वेळेला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी ते मूल करायला शिकतं आणि त्याच बॅकड्रॉपला तो रोज सध्या पाढे म्हणून ते पाढे पाठ करतोय, तर त्याच्या लक्षात येतं अरे मला हे पाढे पाठ असल्यामुळे ना मला हे गणित सॉल्व्ह करणं खूप सोपं जायला लागलं. मला हे जमतंय. त्याला अजून आनंद होतो, त्याला अजून गणिताची गोडी लागते. कारण त्याला पाढे-पाठ त्यामुळे त्याला कॅल्क्युलेशन करणं फास्ट होतं. इतर मुलांच्या तो वेगाने करतो. त्याचप्रमाणे साधन चतुष्टय, नित्यानित्य वस्तुविवेक, षडगुण, अष्टसात्विक भाव ह्या ज्या सपोर्टिंग गोष्टी आहेत ना, या सपोर्टिंग गोष्टी जसं तुम्ही जाणून घ्याल, आत्मसात कराल ना, तसं तुम्हाला साधना मार्गावरती पुढे चालताना अधिक आनंद येणार आहे किंवा इतरांपेक्षा चार गोष्टी तुम्हाला लवकर साधणार आहेत. कारण का त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या बेसिक ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स ऑफ द ट्रेड तुम्ही आधीच आत्मसात केले आणि गुरु जो लागतो ना तो फक्त या गोष्टींसाठी लागतो. गुरु तुम्हाला फक्त शॉर्टकट दाखवतो. जायचं तर त्याच रस्त्याने, पण एक काम कर, थोडा उजवीकडे वळून डाव्या गल्लीतून जा, तो 2-4 किलोमीटर पुढे गेलेला. हे मार्गदर्शन करायचं काम फक्त गुरु. जाणार तुम्हीच आहात, तो फक्त शॉर्टकट दाखवणार आहे किंवा तो तुमच्या पेट्रोलच्या जागी तुम्हाला बुस्टर असलेलं पेट्रोल टाकायला सांगणार आहे की जेणेकरून तुमची गाडी जास्त वेगामध्ये पळावी. गुरुचा तुम्हाला फक्त आणि फक्त तेवढाच फायदा आहे, तेवढाच लाभ आहे आणि तेवढं गुरुकडून शिका. बाकीचा तुमचा मार्ग प्रशस्त करण्याचं सामर्थ्य तुमच्या स्वतःत आहे. तुम्ही जसं जसं ध्यान करायला लागाल, जसं जसं तुम्ही अंतर्मुख व्हायला लागाल, तसं तसं या गोष्टी उमलायला सुरुवात होईल आणि तुम्ही या उपासनेच्या साधनेच्या मार्गावरती थोडेसे स्टेबल व्हा. म्हणजे जी चंचलता आहे, जी टर्ब्युलन्स आहे, ज्या मनामध्ये उगीच असलेल्या शंका आहेत किंवा कुठेतरी सकारात्मकता चालली आहे, कुठेतरी नकारात्मकता चालली आहे, कुठेतरी मला सिद्धीच मिळत आहेत का, कुठेतरी मला काही अनुभवच येतोय का, हे जे असं आपलं चाचपडणं चालू आहे ना सगळ्या डायरेक्शनला, ते सगळं थांबून जातं. कारण मी नक्की काय करतोय, मला नक्की कोणत्या मार्गाने जायचं आणि त्या मार्गावरती जाताना मैलाचे दगड कोणते आहेत. अष्टसात्विक भाव हे ते मैलाचे दगड आहेत. साधन चतुष्ट हे ते मैलाचे दगड आहेत की त्या त्या टप्प्यावर गेल्यानंतर ती अनुभूती आल्यानंतर तुम्हाला कळतं की हा मी योग्य मार्गावर चाललोय, मला याच मार्गाने पुढे जायचं आहे. या संदर्भात अमृतानुभव मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर शब्द वापरला की जे माझ्या पुढे गेले होते, त्यांना मी वाट पुसत पुसत त्यांच्या मागे चालत. आणि हा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींनी आदिशंकराचार्यांसाठी. अमृतानुभव हा मुळातून ग्रंथच ज्ञानेश्वरांना आत्मज्ञान जे प्राप्त झालं त्या आत्मज्ञान प्राप्तीच्या त्यांच्या प्रवासावरती ते भाष्य करत. तर अमृतानुभव मध्ये त्यांनी हे जे सांगितलं फार सुंदर पद्धतीने सांगितलं. हेच तुम्ही लक्षात घ्यायचं की जे आपल्या पुढे 4 पावलं चाललेले आहेत, जे आपल्या पुढे 4 पावलं चालताना ज्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत, त्यांनी तुम्हाला या ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युले जे तुम्हाला देत आहेत, तुम्ही ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युले ट्राय करा. तुम्हाला तुमचा आत्मोन्नतीचा जो मार्ग आहे तो छोटा 2 पदरी राहणार नाही, तर तो डायरेक्ट तुमचा एक्सप्रेस वे होऊन जाईल आणि या एक्सप्रेस वेने तुम्ही वेगाने आत्मोन्नती साधू शकता. सो या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. माझ्या मागे प्रचंड व्याप असतात, त्यामुळे बऱ्याचदा गोष्टी विसरल्या जातात. तर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेजेस टाकले किंवा आसारी मॅडमना थोडंसं कळलं तर म्हणजे मग कसं होतं की ते तुम्हाला मिळतं. नाही तर मग बऱ्याचदा मी देतो म्हणून सांगतो पण माझ्याकडनं देणंच होत नाही, कारण माझ्या मागे खरंच खूप व्याप आहे. त्यामुळे या गोष्टी राहून जातात, नाही राहायला पाहिजे पण राहून जातात. तर थोडा फॉलोअप घ्या, म्हणजे मी हे सगळं तुम्हाला देतो. माझ्याकडे आहे हे सगळं, फक्त द्यायचं बाकी. ठीक आहे. आता याच्या पुढची जी नावं आहेत 256 क्रमांकापासून 274 क्रमांकापर्यंतची नावं, या 19 नावांमध्ये आत्मा आणि ब्रह्म यातला भेद आहे. पहिल्या 8 नावांमध्ये आत्म्याच्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काही एक बेसिक चौकट मी आखून देतोय. ती चौकट तुम्हाला समजली तर मग तुम्हाला पुढे आपण काय करतो आहोत ते समजू शकतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्य या 4 अवस्था आहेत. या 4 अवस्थांमधून आपण सगळेजण नित्य भ्रमण करत असतो. यातल्या तूर्य अवस्थेला आपण आपल्याही कळत नकळत कधीतरी चुकून माकून स्पर्शून जात असतो, पण ते नित्य आपल्याकडनं घडत नाही. खूपच रेअरली घडत, काही जणांच्या बाबतीत घडत असत.
पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था तर सामान्यतः प्रत्येक पशु, प्रत्येक मानव या 3 अवस्थांमध्ये तर नक्कीच जीवन जगतो. आता आपण जागृती अवस्थेचा विचार करू. तर आपण सगळेजण सध्या जागृत आहोत. जागृत आहोत म्हणजे काय? आपण आपले हातपाय हलवतोय, डोळे मिचकवतोय, टीव्हीच्या स्क्रीनवरती बघतोय किंवा तुम्ही लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती हा ऐकायचं काम करता आहात. सो तुमचे ज्ञानेंद्रिय, तुमचे कर्मेंद्रिय, तुमचा देह, तुमचं अंतःकरण, चतुष्टय हे सगळंच्या सगळं सध्या अलर्ट मोडमध्ये आहे. आणि या सगळ्या डायरेक्शन्सनी तुम्ही जगातल्या गोष्टी रिसिव्ह करता. म्हणजे वातावरणातली थंडी तुमच्या त्वचेला जाणवते आहे, तुम्हाला भूक लागल्याची अनुभूती येते आहे, तुम्हाला सुगंध येतो आहे, तुमचे डोळे स्क्रीनला बघतायत, सगळे इंद्रिय आपली फुल कार्यक्षम आहेत. म्हणजे आपली जेव्हा ही सगळी इंद्रिय कार्यक्षम आहेत, तर त्यावेळेला आपण असं कन्सिडर करूया की आपल्या देहाच्या चेतनेचा समजा काउंट आहे 100. तर या 100 काउंट मधली चेतना आपली संपूर्ण ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण, चतुष्टय या सगळ्यांमध्ये स्प्लिट झालीये, स्कॅटर झालीये. ज्याला जितकी एनर्जी लागते तो त्या शरीरातनं ओढून घेतो, प्राणशक्तीमधनं ड्रॉ करतो आणि ते इंद्रिय त्याप्रमाणे काम करतात. ओके, सो दिस इज जागृती अवस्था. जागृती अवस्थेमध्ये आपण सध्या सगळेच आहोत. आता तुम्हाला संध्याकाळची वेळ, दिवसभर काम करून दमलेलो आहोत, आता आपल्याला झोपायला पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी पलंगावरती लोळता, तर त्यावेळेला तुमचं देह पण थकलेला असेल, तुमचं मन पण थकलेलं असेल, किंवा तुमचं मन शांत झालेलं असेल, तर तुम्हाला लगेच झोप लागते. पण देह थकलेला आहे आणि मन मात्र क्षुब्ध आहे. दिवसभर थकून भागून घरी यायला निघालेलो, वाटेत प्रचंड ट्रॅफिक जाम लागला, एखाद्या ट्रकवाल्याने आडवी गाडी घातली, आपण जाऊन त्याला मस्तपैकी शिव्या घातल्या. त्याच रागाच्या भरात आपण आपल्या सोसायटीमध्ये आलो, गाडी पार्क केली, वरती गेलो, जेवायला बसलो, बायकोनी जेवणामध्ये तिखट जास्त टाकलेले, अजून जास्त राग. आता हा सगळा राग घेऊन आपण पलंगावरती झोपायला गेलो. आता मन किती प्रचंड शुद्ध आहे, लवकर झोप येणारच नाही. शरीर थकलंय पण मन शुद्ध असल्यामुळे झोपच येऊ शकत नाही. बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो, जे म्हणतात ना मला झोप येत नाही, मला झोप येत नाही. दिवसभर जर तुम्ही नॉर्मल कोर्समध्ये काम केलं असेल तर संध्याकाळी तुमचं शरीर तुम्हाला सांगणारच आहे की आता तुला झोपायची गरज आहे. त्याला वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण तुमच्या मनामध्ये जर चिंता असतील, तुमच्या मनामध्ये क्लेश असतील, तुमचं मन शुद्ध असेल, तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतील आणि या विचारांच्या ओझ्यामध्ये जर तुम्ही रममाण झाला असेल तर तुम्हाला झोप येणार नाही. मग थोडासा प्रयत्न केला, डोळे मिटले, देवाचं नाव घेतलं, काहीतरी केलं, त्या ह्याच्यामध्ये जरा असं कुठेतरी झोप येते. किंवा आजकाल लोकांना आवडती सवय झाली, लोक शॉर्ट्स बघत बघत झोपतात, लोक गाणी ऐकत ऐकत झोपतात. असं कुठलं ना कुठलं काहीतरी मेंदूला शांत करणारं, मनाला कुठेतरी शुद्धतेला विसरायला लावणारं असं काहीतरी ऐकत करत आपण एकदाचे झोपतो. हे झोपणं जे आहे ना, ही स्वप्नावस्था. स्वप्न म्हणता येणार नाही कारण त्याच्यातून नंतर तुम्ही स्वप्नावस्थेमध्ये प्रवेश करता. तुम्ही एकदा झोपला की झोपल्यानंतर काय झालं? कर्मेंद्रिय शांत झाली, ज्ञानेंद्रिय शांत झाली आणि आता तुमचं अंतःकरण चतुष्टय जागं झालं. आता मनाला त्याचे सगळे खेळ दाखवण्यासाठी फुल चान्स मिळाले. मग आता मन काय करतं? तर मन तुमच्या आयुष्यातल्या आजवरच्या ज्या अक्युमुलेटेड मेमरीज आहेत, हा, त्या मेमरीज आणि आजच्या दिवसाचे घडलेले इन्सिडेन्सेस, या सगळ्याचा काहीतरी वेगळाच कॅमोफ्लॅज तयार करतो आणि ते स्वप्नाच्या रूपाने तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. मग तुम्हाला कुठलीही रॅन्डम स्वप्न येऊ शकतात, त्याला आपण बिना सिर पैर की म्हणतात अशा पद्धतीची स्वप्न येऊ शकतात. तुम्हाला कधीतरी लहानपणी स्वप्नात एखादा बैलगाडी बघितली असेल ती आठवते, मास्तरांनी मारलेली झापड आठवते, त्याच्यानंतर आजच्या दिवसात काहीतरी घडलेलं आठवतं आणि कदाचित या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अजून कुठलं तरी वेगळं स्वप्न पडतं. तो मन तुमचं काय दाखवेल त्याच्यावरती तुमचा कुठलाही कंट्रोल नाहीये. ते तुम्हाला जे स्वप्न दाखवणार आहे ते स्वप्न तुम्ही प्रामाणिकपणे बघणार आहात. अंतर्मनामध्ये त्या स्वप्नात तुम्हाला जो काय आनंद, दुःख, वेदना होत असणार आहे त्या सगळ्याची तुम्ही अनुभूती घेणार आहात. म्हणजे कसं, जागृत असताना तुम्हाला कोणीतरी बुक्की मारली तर ती बुक्की तुमच्या कर्मेंद्रियांना मिळते किंवा ज्ञानेंद्रियांना मिळते, त्यातून आतमध्ये मेसेज जातो आणि तुम्हाला कळतं की मला कोणीतरी बुक्की मारली.
आता ती बुक्की मारल्यानंतर जे लागलेलं आहे ते लागलेलं तुमच्या हाताला दंडाला जाणवणार आहे. ते दंडाला जाणवल्यानंतर त्या वेदनेची नोंद तुमच्या मेंदूमध्ये होणार आहे. आणि ती वेदना जर तुम्हाला असेल झाली, तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं किंवा तुम्हाला वेदना होऊ शकतात, त्या वेदना फील होतात. ओके. सेम वे तुम्ही जेव्हा स्वप्नामध्ये जाता तर यावेळेला ऍक्च्युअली तुम्ही पलंगावर झोपलेले आहात, तुम्हाला माहितीये की तुम्ही पलंगावर झोपले, झोपताना माहिती होतं, आता नाही माहिती. आता स्वप्नामध्ये तुम्ही त्या स्वप्नातच घुसलेले आहात कॅरेक्टर. पण या ठिकाणी स्वप्नात तुम्ही कॅरेक्टर म्हणून घुसल्यानंतर जर तुमच्या कोणीतरी दंडावरती बुक्की मारली, तर तुमचा मेंदू हे डिसायफर करू शकत नाही की तुम्ही जागृत अवस्थेत असताना ही बुक्की खाल्लेली आहे का तुम्ही स्वप्नावस्थेत असताना ही बुक्की खाल्लेली आहे. जागृत अवस्थेत खाल्लेल्या बुक्कीने जेवढ्या अंतर्मनाला वेदना होतील तेवढ्याच वेदना मेंदू तुमच्या अंतर्मनाला स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा देऊन टाकतो. सो तुमचं जे अंतर्मन जागृत आहे ते तितक्याच प्रमाणात तुम्हाला सुख दुःख वेदना हे सगळं प्रदान करत आहे ज्या वेळेला तुम्ही स्वप्नामध्ये आहात, भले तुमचे इंद्रिय कार्यरत नसतील. आता याच्यात होतं कसं की तुमची संपूर्ण चेतना आधीच स्कॅटर्ड होती. सगळे बाह्य इंद्रिय, अंतरिंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, मेंदूला पण लागते थोडीशी एनर्जी, शरीराला चालवण्यासाठी सुद्धा एक वेगळी आतली मेकॅनिझमची एनर्जी लागते, ती वेगळीच आहे, बाहेरची एनर्जी वेगळीच आहे. सो या सगळ्यामध्ये तुमची चेतना स्कॅटर्ड होती. आता काय झालेलं आहे, आता देहाच्या सगळ्या रिक्वायरमेंट थांबलेल्या आहेत. देहाच्या आतल्या ज्या मुवमेंटवाल्या रिक्वायरमेंट आहेत त्या सुद्धा लो मोडमध्ये गेलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे या लो मोडमध्ये असल्यामुळे त्यांची पण एनर्जी ट्रॅक करणं कमी झालेलं आहे. मग आता काय झालेलं आहे की तुमची मॅक्झिमम एक आत्मा म्हणून असणारी जी एनर्जी आहे ना, ती एनर्जी तुमच्या अंतःकरण चतुष्टयावरती काम करते. अंतःकरण चतुष्टयाच्या पातळीवरती सुद्धा मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चित्त या चार अवस्था आहेत. हा, त्याच्यामधला अहंभाव जो आहे तो सुप्त झालेला, तो फक्त मी आहे या पातळीवरती जागा आहे, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त तुमचा अहंभाव कुठे जागा आहे, तर तुमचं एक सहावं इंद्रिय जागा आहे की तुमच्या या देहावरती एखादा आघात, एखादा हल्ला असं काही होत नाहीये ना, या एका सूक्ष्म पातळीवर तुमचा अहम जागा असतो, बाकी तो शांत असतो. मन आणि बुद्धी, बुद्धी आणि मनाच्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला स्वप्न नावाचा खेळ दाखवला जातो. आणि हे स्वप्न दाखवणारं मेन कारक सामर्थ्य मनाकडे आहे. बुद्धी जी आहे ती तुम्हाला त्याच्यातले विकल्प दाखवते, ती तुम्हाला त्याच्यातले पर्याय दाखवते, ती कुठेतरी सूक्ष्म पातळीवरती असत्य हे तुम्हाला सांगते. पण त्या स्वप्नाच्या पातळीवरती सुद्धा तुमचा फायदा कसा होईल हा विचार करून बुद्धी तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा त्या इन्स्ट्रक्शन पास होईल. लक्षात घ्या. चित्त या सगळ्याचा म्यूट ऑब्झर्व, शांतपणे चित्त फक्त बघतंय काय, त्याच्या पलीकडे चित्ताचा काहीही रोल नाही. एखादं स्वप्न खूप एक्स्ट्रीम मनाच्या विकल अवस्थेत तुम्ही असताना जर तुम्हाला पडणार असेल, त्यावेळेला चित्त कुठेतरी इन्व्हॉल्व्ह होतो आणि तुमचं आजपर्यंत जे अक्युम्युलेटेड नॉलेज आहे जन्मोजन्मीचं, त्या नॉलेज मधला एक कुठला तरी छोटासा फ्रॅक्शन चित्त तुमच्या स्वप्नाला अजून कलरफुल बनवण्यासाठी प्रदान करतो. अदरवाईज चित्त तुमचं सूक्ष्म, सगळा सगळा जो खेळ चालवला आहे तो मनाच्या पातळीवर. तर मन तुम्हाला हे सगळे खेळ दाखवते आणि तुम्ही स्वप्न. ओके. तर ही आहे तुमची स्वप्न अवस्था, ही दुसरी अवस्था. या अवस्थेमध्ये सुद्धा जन्माला येणारा आणि आत्मभान असणारा प्रत्येक जीव या अवस्थेमधून जातो. म्हणजे अगदी तानवळ सुद्धा जर तुम्ही बघितलं तर स्वप्नामध्ये हसत असतं, झोपल्यानंतर हसत असतं. आता स्वप्नात त्याला कोण हसवणार आहे, तर त्याचं ते त्याच्या पातळीवरचं जे अंतर्मन आहे ते अंतर्मन त्याला वेगळी वेगळी स्वप्न. आपल्याकडे बायका याला म्हणतात की सटवाई गुदगुल्या करते त्याला म्हणून हसताय लहान बाळ झोपे. पण स्वप्न लहान बाळांना सुद्धा पडतात, स्वप्नात लहान बाळ सुद्धा दचकतात. सगळ्या गोष्टी लहान बाळांच्या पातळीवर सुद्धा घडत असतात. स्वप्नाच्या नंतर आहे सुषुप्ती नावाची अवस्था. त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, तर तुम्ही झोपलेला आहात, तुम्हाला एखादं स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या शेवट झाल्यानंतर हा त्या स्वप्नाच्या मध्ये कुठेतरी एक शून्यत्व येतं आणि तुम्ही सुषुप्ती अवस्थेमध्ये निर्गमन. आता ही सुषुप्ती अवस्था म्हणजे काय, तर ज्याला आपल्याकडे सामान्यतः गाढ निद्रा किंवा गाढ झोप असं आपण म्हणतो. या गाढ निद्रेत आणि साध्या निद्रेत काय फरक आहे, तर साध्या निद्रेमध्ये तुम्ही स्वप्न बघत असता, गाढ निद्रेमध्ये
स्वप्नांचं अस्तित्व नसतं. गाढ निद्रेमध्ये एक शून्यत्व असतं. गाढ निद्रेमध्ये तुम्हाला तुमच्या स्व अस्तित्वाचं भान असतं. पण ह्या स्व अस्तित्वाच्या भानाच्या पलीकडे बाकी सगळं शून्य असतं. त्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात. आता ही जी गाढ निद्रा जेव्हा तुम्हाला मिळते, त्या निद्रेमध्ये बाह्य इंद्रिय तसे शांत झालेली आहेत. अंतःकरण चतुष्टय पैकी सुद्धा मन आणि बुद्धी शांत झालेली आहे. चित्त ॲज ऑलवेज स्पेक्टॅटर मोड मध्ये आहे, म्हणजे ज्याला साक्षी भाव बघतोय फक्त काय चालतंय ते. आणि अहमभाव जो आहे तो तुमच्या अस्तित्वाचा कारक असल्यामुळे तो तुम्हाला मी आहे या पातळीवरती जागृत ठेवतो. गाढ निद्रेमध्ये तुम्हाला फक्त मी आहे एवढीच अनुभूती. म्हणजे मी जर गाढ झोपेमध्ये असेल तर मला त्यावेळेला फक्त मी आहे ही अनुभूती आहे. मी सुजित भोगले आहे ही सुद्धा मला अनुभूती नाहीये बरं का. मला फक्त मी आहे ही अनुभूती. मग ही मी आहे ही अनुभूती मला येते आहे. गाढ निद्रेमध्ये तुमचे हृदयाच्या ठोक्यांची स्पंदनांचा वेग कमी होतो. तुमच्या देहाचं एक स्वतःचं जे व्हायब्रेशन सायकल आहे ती कमी होते. म्हणजे तुमच्या देहातली ऊर्जा अत्यंत कमी प्रमाणात वापरली जाते. आणि मग या कमी प्रमाणात ऊर्जा वापरली जात असल्यामुळे असं होतं की या क्षणाला ऊर्जा ड्रेन होणं तुमच्या शरीरातून थांबतं आणि ऊर्जेचं अक्युम्युलेशन होतं. तुम्ही जे अन्न खाऊन झोपला आहात त्या अन्नापासून ऊर्जा निर्माण होते. आता ऊर्जेचा निर्माण होण्याचा वेग आणि तुमचा खर्च करण्याचा वेग हा व्यस्त असल्यामुळे तुम्हाला जाग असताना दोनदा तीनदा तुम्ही खाता, चहा पिता, कॉफी पिता का? शरीरात ती ऊर्जा पाहिजे ना. ती ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही ते मेकॅनिझम चालवत ती एनर्जी जनरेट करता. झोपला की त्या एनर्जीचं कन्झम्पशन कमी झालं, स्वप्नात कमी झालं. स्वप्नातून तुम्ही सुषुप्तीत गेला तेव्हा तर तुमच्या ऊर्जेचं कन्झम्पशन बेअर मिनिमम लेवल. आता बेअर मिनिमम लेव्हलला तुमच्या ऊर्जेचं कन्झम्पशन आलेलं आहे, पण ऊर्जा जनरेशन जे देहात होत आहे त्याचा तर रेट कन्सिस्टंट आहे. मग याचा परिणाम काय? तर तुम्ही जेव्हा या सुषुप्ती अवस्थेमधून तर थेट जागृत अवस्थेत परत येता, किंवा सुषुप्ती अवस्थेतून तुम्ही स्वप्नात आणि स्वप्नातून जागृती अवस्थेत असं सुद्धा निर्गमन करता. या दोन्ही मार्गाने तुम्ही जाऊन जेव्हा केव्हा जागृत होता त्यावेळेला तुमचा एनर्जी अक्युम्युलेशन वाढले. मग एखादा सामान्य माणूस दिवसभर काम करून खूप थकलेला आहे, घरी जाताना मन क्षुब्ध नाहीये, शांत आहे, घरी गेला, जेवला आणि गाढ झोपला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्याला 5 वाजता 6 वाजता उठलेला बघाल तर तो पूर्ण फ्रेश असेल. तुम्ही त्याला विचारलं सुद्धा ना, काय आज एकदम फ्रेश? हो, रात्री खूप गाढ झोप लागली आणि गाढ झोप लागल्यामुळे मला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतंय. म्हणजे मनाने जे पोखरायचं होतं ना ते मनाचं पोखरणं थांबलं ना त्याचं गाढ निद्रेमध्ये. आणि गाढ निद्रेमध्ये मनाचं हे पोखरणं थांबल्यामुळे सकाळी झोपेत उठल्यानंतर त्याला फ्रेश वाटतं. आता ज्या लोकांना रात्री झोपेचा त्रास होतो, झोप लागायचा त्रास होतो, त्याप्रमाणे काही लोकांना झोपेमध्ये भरपूर स्वप्न पडण्याचा सुद्धा त्रास होतो. आणि मग ही भरपूर बिनासिर पैरकीची स्वप्न पडत राहतात. या सगळ्यांचा अक्युमुलेटेड परिणाम काय होतो? तर तुम्ही झोपला तरी तुमची एनर्जी ड्रेन होणं थांबलेलंच नाही. आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर, जागा झाल्यानंतर तुम्हाला फ्रेशच वाटत. सकाळी उठल्यानंतर एक आळसटलेलं वाटतं. आपण काही लोकांना म्हणतो हा आळशी एक नंबर. आळशी एक नंबरचा तर तुम्ही त्या माणसाला जरा बाजूला घेऊन विचार, अरे तू रात्री शांत झोप लागते का? एवढं नाही. तुला खूप स्वप्न पडतात का? तो म्हणेल हो. त्याला खूप स्वप्न पडतात, त्या स्वप्नांमध्ये त्याच्या शरीराची एनर्जी ड्रेन होते आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर त्याला फ्रेश वाटत नाही. त्याला जितकी जास्त गाढ निद्रा मिळणार आहे तितकी जास्त तो सकाळी उठल्यानंतर फ्रेश असलेला तुम्हाला दिसणार आहे. हे तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी सत्य आहे की तुम्हाला हे जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला गाढ निद्रा जास्तीत जास्त काळ मिळाली पाहिजे. आता गाढ निद्रा जास्तीत जास्त मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर गाढ निद्रा जास्तीत जास्त मिळण्यासाठी तुम्हाला झोपताना तुमचं मन क्षुब्ध नसायला हवं, म्हणजे क्षुब्ध नसायला पाहिजे. मन शांत झालेलं पाहिजे. आता मन शांत कसं होणार आहे? तर मन शांत होणार आहे तुम्ही ध्यान केलं. म्हणून मी बहुसंख्य लोकांना जे सांगतो
ते हेच सांगतो की तुम्ही रात्री झोपायच्या आधी ध्यान करा. रात्री झोपायच्या आधी ध्यान करायला बसा. आता तुम्ही ध्यान करायला जेव्हा बसताय तेव्हा ऑलरेडी तुम्ही दिवसभरामध्ये प्रचंड काम करून दमून आले. घरी आल्यानंतर तुम्ही जेवण केले म्हणजे आता शरीरामधलं सुद्धा ती सायकल सुरू झाली आहे अन्न पचवण्याची. सो नॅचरली तुमच्या शरीराला त्या एनर्जी कमीच पडणार. दिवसभरात तुमची एनर्जी कन्झ्युम करून जाईल. या परिस्थितीत जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता त्यावेळेला तुम्ही स्वतःहून जाणीवपूर्वक स्वतःच्या देहाला जागृत अवस्थेतून काढून स्वप्न अवस्थेच्या दिशेने घेऊन जायला. कारण तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या देहाच्या बाह्य क्रियांना थांबवलेलं, सो तो एनर्जी ड्रेन थांबलाय. स्वतःहून तुम्ही हा थांबवला आहे. आता ज्या वेळेला तुम्ही ध्यान करायला बसता आणि म्हणता की मी माझं मन निर्गुण निरपेक्ष करणार आहे किंवा निर्विकार निर्विचार करणार आहे असं ठरवता आणि त्या दिशेने तुम्ही तुमच्या मनाला शांत करायला लागता, तुमच्या मनाची क्षुब्धता शांत करा. त्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या अंतर्मनाचा किंवा अंतःकरण चतुष्टयाचा सुद्धा जो होणारा ड्रेन आहे ना तो ड्रेन थांबवता. मग जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये निमग्न होता, तुम्ही पूर्ण शांत होता, मनातली क्षुब्धता संपून जाते, कोणत्या तरी एका स्वतःच्याच आयुष्याला भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये तुमच्याही नकळत तुमचं अंतर्मन कार्यनिमग्न होतं. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात येतं की आपण दिवसभरात जी काय एनर्जी खर्च केलेली आहे आणि आता आपल्याकडे एनर्जीचा जो काय अवेलेबल असलेला रिझर्व आहे हा कमी पडतो आहे. म्हणून मग ते तुम्हाला झोपून टाकतं. मग बहुसंख्य लोकांना हा प्रॉब्लेम होतो की मी ध्यान करायला बसलो की मला झोप लागते. मी सांगतो ध्यान करताना जर तुम्हाला झोप लागली तर त्याच्या इतकी सुंदर उत्कृष्ट गोष्ट कुठली नाही. तुम्हाला ध्यान करताना झोप लागते याचा अर्थ तुमचं ध्यान योग्य मार्गाने चालू. ध्यान करताना झोप लागली तर ती झोप काय तुम्हाला 2 तासाची 4 तासाची, तुम्हाला ऍक्च्युअली ग्लानी आलेली असते आणि शरीराला तुम्ही ती शांतता प्रोव्हाइड केलेली असते. मनाचं क्षुब्ध असणं तुम्ही शांत केलेलं असतं. त्यामुळे नॅचरली तुमची गात्र शिथिल पडतात आणि तुम्हाला झोप. आता अशी जी येणारी झोप आहे नैसर्गिकरित्या येणारी झोप आहे आणि या झोपेमध्ये तुम्ही एक 5 किंवा 10 मिनिटं जरी झोपला आणि त्यानंतर तुम्हाला जाग आली तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला प्रचंड एनर्जेटिक फील. आता हे एनर्जेटिक तुम्हाला का फील होते तर तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःच्या देहाला जागृत अवस्थेतून स्वप्न अवस्थेत लोटलं आणि ध्यान जेव्हा तुम्ही करायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक त्याला स्वप्न अवस्थेतून सुप्त किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये ढकल. बरोबर आहे. आता सुषुप्ती अवस्थेत गेल्यानंतर नॅचरली त्याचा एनर्जी ड्रेन कमीत कमी पातळीवर आलेला. एनर्जी ड्रेन थांबल्यामुळे नंतर त्या शरीराची जेवढी गरज होती पहिल्या झोपेची एनर्जी लॉस भरून काढण्यासाठी लागणाऱ्या तेवढी एनर्जी लॉस भरून काढणारी तुमची झोप झाली रे झाली की तुम्हाला जाग येणार. आणि ती जाग आल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट ऑब्झर्व करायची की आता मला किती एनर्जेटिक फील होत. त्यावेळेला तुम्हाला असं जाणवेल की आपल्याला बऱ्यापैकी एनर्जेटिक फील होत आणि ह्याचा अर्थ आपलं ध्यान योग्य मार्गाने चालू. याच पद्धतीने तुम्ही कन्सिस्टंटली आणि स्टेडीली ध्यान करायला लागला तर तुमच्या या ध्यानाचा थोडासा कालावधी वाढत जाऊन तुम्ही तूर्य अवस्थेच्या दिशेने जायला पात्र. आता ही तूर्य अवस्था जी आहे ही परत थोडीशी कठीण आहे. हे सुद्धा आज मी जे काय बोललो हे बऱ्यापैकी कठीण आहे. सांगताना मी जाणीवपूर्वक जेवढं सोपं करता येईल जेवढं सोपं करता येईल तेवढा प्रयत्न केलाय. तर जमलाय मला कल्पना नाही. पण याच्यातून तुम्हाला बेसिक जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था कळलेल्या आहेत. आता याच्या पुढच्या ज्या अवस्था आहेत आपल्याकडे केवळ तूर्य असा डायरेक्ट उल्लेख केला जातो. पण शक्ती उपासनेमध्ये मात्र असं नाहीये. जागरिणी स्वपंती तैजसात्मिका. आता ही तैजसात्मिका जी आहे ना 259 क्रमांकाचं नाव तिथून आपला पुढचा विस्तार सुरू होणार. हा विस्तार मी तुम्हाला आपलं जे शनिवारी सेशन होईल त्याच्यामध्ये सांगेल. त्याच्या पुढे कारण आपल्याला टोटल शक्ती उपासनेमध्ये चेतनेच्या या 7 स्तरांना जाणून घ्यायचं. जागृती स्वप्न सुषुप्ती या प्राथमिक 3 स्तर आहेत. त्याच्या पुढचे जे 4 स्तर आहेत ते प्रयत्नांनी साध्य होणारे स्तर आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती तुम्ही कुठलेही प्रयत्न न करता तुमच्या आयुष्यामध्ये आजन्म घडणार आहे.
या तुमच्याही बाबतीत, तुमच्या सगळ्या परिचितांच्या बाबतीत आहे. जो देवाला नमस्कार करतो, जो देवाला नमस्कार करत नाही, जो देवाला मानतो, जो देवाला मानत नाही, जो साधना करतो, जो साधना करत नाही, असा प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये आवर्तन स्वरूपाने भ्रमण करत असतो. त्यामुळे हे एवढं समजावून सांगितलं. पुढचं आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार. आता याच्यात अजून एक याला पॅरलल एक विषय समजून घ्यायचा. आपल्याकडे 14 लोकांचा उल्लेख आहे आणि भूलोकापासून पुढच्या 7 लोकांचा उल्लेख आहे. ठीक आहे. भू भुवः स्वः. तर भू भुवः स्वः या तीन अवस्था सध्या आपण जाणून घेतल्या. भू अवस्था ही जागृत अवस्था, भुवः ही अवस्था स्वप्न अवस्था, स्वः ही अवस्था सुषुप्ती अवस्था आहे. इथपर्यंत आज आपण समजून घेऊ. आता गायत्री मंत्रामध्ये ज्या 4 चेतनेच्या स्तरांचा उल्लेख केला, 7 चेतनेच्या स्तरांचा उल्लेख केलेला आहे, तो चेतनेचे 7 स्तर म्हणजे या आपल्या चेतनेच्याच 7 अवस्था. आणि या 7 अवस्थांच्या माध्यमातूनच तुम्ही तुमची चेतना ऊर्ध्वगामी प्रवास करत असते. सो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की माझ्या चेतनेचं ऊर्ध्वगमन जर मला घडवायचं असेल, भू हू भुवः स्वः या अवस्थेमध्ये तुमचं रोजच निर्गमन चालू आहे आज, हे आपल्याला पुढच्या अवस्थांमध्ये न्यायचं असेल, मग गायत्री मंत्राची सुद्धा जी साधना असते ती तुम्हाला त्याच मार्गाने न्यायचं काम करत असते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, इंटरलिंक किंवा इंटरकनेक्टेड आहेत. एक गोष्ट तुम्हाला समजली तर बाकीच्या 4 गोष्टी तुम्हाला न सांगता आपोआप समजायला लागतात. अध्यात्मामध्ये ती सगळ्यात मोठी गंमत असते की तुम्हाला एका गोष्टीतून वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागतात आणि तुमच्या लक्षात येतं की कुठल्याही पद्धतीने जरी सांगितलं तरी जे मूलभूत सिद्धांत असतात ते काय असतात, त्या मूलभूत सिद्धांतांना कुठेच बाधा आहे. म्हणजे आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणून सांगा किंवा तुम्ही अजून कोणत्या दुसऱ्या रूपाने सांगा, अर्थ तोच असतो. किंवा त्याची चौकट जी असते सिद्धांतांची, ती सिद्धांतांची चौकट सुद्धा तीच असते. सिद्धांतांच्या चौकटीमध्ये बदल घडत नाही. हे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं. ओम भू भुवः स्वः त्याच्यानंतरचे जे चेतनेचे स्तर आहे हे स्तर मी तुम्हाला आता सांगतो. ओम भू भुवः स्वः महत महः जनः तपः महत जन तप आणि तपः सगळ्यात वरचे सत्यम. सत्य हा 7वा लोक. तर हे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या चेतनेचं सुद्धा निर्गमन होऊ शकतं. आणि आपण जे म्हणतो ना की ऋषींना ज्ञान मिळालं, ऋषींना हे मिळालं, ऋषींना ते मिळालं, तर तुम्ही चेतनेच्या त्या स्तराला जाऊन तुम्ही या गोष्टी जाणून घेऊ शकता. हा सगळा जो मेकॅनिझम आहे हा आपण पुढे जसं जसं शिकत जाऊ त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे आपलं आजचं सेशन संपतं.